तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आज आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो एल पीवरून चाललो आहे गणेश मैदान सेक्टर 25. हे बघा आम्ही सगळे निघालो आहे. हे बघा ही माझी मम्मी आहे, ही बहीण आहे, हे आमचे बाजूचे आजी ते आहेत. आम्ही आमचे चाललो माऊलीच्या दर्शनासाठी. तर त्यांचे तिथं पादुका येणार आहेत, पादुक्याचं दर्शन घेऊ. तर मित्रांनो आम्ही चाललो आहे गणेश मैदान श्रीनगर. तर मित्रांनो आम्ही आलो आता नेहरू आतमध्ये गणेश मैदानच्या जवळ. हे बघा इथं कमान लावलेली आहे. इथून आम्ही चाललो आतमध्ये. आता खूप चालत जायचं आहे. हे बघा आमचे चालले मंडळी पुढं. मंडळी लोकांना जास्त लवकर घाई चालली आहे. माऊलीचं दर्शन कधी भेटेल काय नाही. अरे बघा इथं बॅनर लावलेला आहे. इथं लावलं भरपूर जागी मित्रांनो ही दुसरी कमान आहे. हे बघा रांगोळी काढलेली आहे इथं. आम्ही आलो आतमध्ये. आता अजून कार्यक्रम चालू नाही झाला, आम्ही लवकर आलोय. ते बघा इथं सगळेजण आलेले आहेत, अजून बाकी आहेत. तर मित्रांनो आम्हाला इथं आतमध्ये येताच नाश्ता भेटलाय, पोहे चहा. हे बघा मंडळी आमची लागली नाश्ता करायला. नाश्ता करून आता सेवा भेटणार आहे आम्हाला. इथं सेवा करूया. सेवा झाल्यावर मग संध्याकाळी कार्यक्रम आहे. प्रसाद तुम्ही बघू शकता. पापड, भाजी, वरण, भात, लोणचं पण आहे. हे बघा आमची मंडळी इथं बसली. तिथे प्रसादासाठी लाईन लागलेली आहे. इथे सगळेजण बसलेले आहेत, प्रसाद घेतले. तर तिथे वेगवेगळे विभाग आहेत, जसं आहार विभाग, धर्मक्षेत्र विभाग, रक्तदान विभाग, संजीवनी योजना विभाग, असं भरपूर काय काय. तर मित्रांनो हे बघा इथं पाठीमागे ग्राउंड आहे, छोट्या पोरासाठी पार्क आहे खेळायला. हे बघू शकता भीम. आमची मंडळी इथं बसलेली आहे, थांबलेली आहे.
देवा उपडोने जाणो आशा मनीषा तृष्णा आशा मनीषा तृष्णा काम क्रोध गुरुगंडो ओ वाळू आरते सद्गुरु नाथा माझ्या पंढरे नाथा आवे चरण कमलावरे ठेवितो माथा सद्गुरूंचे पूजन केले षोडशोपचारे देवा षोडशोपचारे रामानंद जीवन मुक्त माता तमेव बंधु सखा तमेव विद्या द्रविडं तमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यज्ञं सकलफलं नारायणाय समर्पयामि अद्भुतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम हरे राम। इंद्राचार्य महाराजो पादुका रूपेण निर्गुण शक्ती प्राण सुप्रतिष्ठित वस्तू वरदा भवंतो। आता ती लक्षदा गुरुमाऊलींच्या चरण पादुकांवरती अर्पण करा। जगद्गुरु श्री चरणारविंदाभ्याम नमो नमः। सुप्रतिष्ठित वस्तू जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांवरती आपण आता पंचामृताचं स्नान करणार आहोत। दूध दही तूप मध आणि साखर यांचं एकत्रित मिश्रण करून घ्या आणि एकत्रित स्नान देवाला आपण करायचं आहे। यांचं मिश्रण म्हणजे पंचामृत। या पंचामृताचं स्नान केल्याने आपल्याला कीर्ती यश प्राप्त होतं। रामदास रक्षपूर्वक उपासक दीक्षा का घ्यावी या लागे रामदास सोडा संसाराची कास धरा सद्गुरूंची आस सांगतो मी सज्जनास सांगतो मी सज्जनास। मग ज्यांनी भक्ती करतात मग जे माळा धारण करतात जे रोज पूजन करतात आपल्याकडून परमार्थ होतो की नाही? आपल्याकडून अनेक जन्मांचं पुण्य जोडे तरीच परमार्थ हातून घडे मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी। पुढे जाऊन सांगतात ते जेणे परमार्थ ओळखिला जेणे परमार्थ ओळखिला तेणे जन्म सार्थकी केला येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे। पुढे जाऊन ते काय म्हणतात थोडेसे कडक शब्द वापरतात। संत एकनाथ महाराज सुद्धा काय म्हणतात जे नामस्मरण करत नाही जे मुखामध्ये नाम घेत नाही माझ्याकडे रागाने बघू नका बरं। संत एकनाथ महाराज म्हणतात तो 2 पायाचा गाढव आहे म्हणतात। काय म्हणतात 2 पायाचा गाढव। इथे रामदास स्वामी काय म्हणतात जो भक्ती करत नाही ज्याने परमार्थ तो साधला नाही तो कुलक्षयासाठी आलेला आहे। म्हणजे आपल्या कुळाचा तू नाश करतोस आणि आज असा नाश आपल्याकडून होऊ नये म्हणून कुणाला शरण केलं पाहिजे श्रोते? आपण त्या परम चैतन्य परब्रह्म स्वरूप सच्चिदानंद भक्त कार्य कल्पद्रुम सार्वभौम श्रीमत राजाधिराज योगीराज त्रिभुवनानंद अद्वैत अभेद निरंजन निर्गुण निरावलंब परिपूर्ण सदोदित सकल मत स्थापनाचार्य जगद्गुरु रामानंदाचार्याला शरण गेलं पाहिजे। सद्गुरु बिन सापडे ना सोय काय धरावे ते पाय आधी आधी। श्रोते हो अध्यात्म विज्ञान आणि व्यवहाराची सांगड घालून जगण्यासाठी आज एकमेव जर संत आपल्याला लाभले असतील ना ते श्रोते जगद्गुरु। नुसती भक्ती करून काही अर्थ नसतो नुसतं विज्ञान बाजूने असून अर्थ नसतो आपल्याकडून व्यवहारही जमला पाहिजे। साध्या शब्दात घर जर बांधायचं असेल विचार असेल तुला 15 लाखाचं घर बांधायचं आहे पण जर तुझ्या बँकेमध्ये 5 लाख असतील आणि तू जर साधक बाधक विचार तुझ्या करण्याची क्षमता नसेल तुझं घर पूर्ण होईल का? नाही। व्यवहार करून मग देवाला अरे तुझी एवढी भक्ती करतो माझं घर पूर्ण का नाही झालं? अरे तू अध्यात्म विज्ञान आणि व्यवहार साधलं नाहीस ना रे। तू 10वीचं शिक्षण घेतलेलं आहेस आणि तू आताच सरकारी नोकरी मागतो तू अध्यात्म विज्ञान आणि व्यवहार साधलेला नाही। अशी प्रचंड मंडळी आहे ते संसाराची वाट चुकलेली आहे त्या प्रत्येकाला वाट दाखवणारे दिवसातून 10 मिनिटे भक्ती करा म्हणून सांगणारे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जय। श्रोते हो ज्यावेळी गुरुवारचा दिवस होता संध्याकाळचा उपवास सोडला
एका गावामध्ये आरती करण्याची सुसाट गाडी पळाली, गाडीवरून पडला, गुडघ्याला मार लागला. 1 महिना डॉक्टर केला, 2 महिना डॉक्टर केला, गुण येईना, गुडघ्याची सूज कमी होईना. 3रा महिना गुडघा गेला तरी सुद्धा कुठे डॉक्टरांच्या गोळी काही लागेना. 1 महिना पाय सरळ ठेवला, बघितलं 2रा पाय मोठा, उजवा पाय बारीक होता. अशी परिस्थिती कावीळवाणी झाली होती. गाडी चालवता येईना, देव दुसऱ्यांच्या हातामध्ये दिला होता. आणि अशा परिस्थितीत जर आरतीसाठी एक ध्येय होता, आरतीमध्ये उपस्थिती वाढली पाहिजे. असं असताना बसमध्ये जाऊन तो प्रवास करायचा. 3 महिना झाला, गुण येईना. सद्गुरूंचा दर्शन घेतलं, सद्गुरूंना विचारलं, गुरुदेवा, हे गुरुदेवा, कुठेतरी पायाला इजा झाली पण डॉक्टरांना निदान सापडत नाही रे देवा. देव म्हणाले थोडं मागे हो. गुडघ्याला बघितलं, थोडासा पार्शियल लिगामेंट टिअर आहे. काळजी करू नको, उड्या मारू नको, पडू नको, फक्त माझ्या भक्तीमध्ये राहा. आणि भक्तीमध्ये राहिला, संत संघाची उपस्थिती वाढली. श्रोते हो, ज्या गुरुदेवांच्या मुळे आज जो ज्याचा पाय बरा झाला आणि आज सुद्धा जो आपल्या पायावरती चालू शकतो, बोलू शकतो आणि ह्या जगद्गुरूंचा प्रचार करू शकतो, तो बाकी कोणी नसून हा विघ्नेशच आहे. हा विघ्नेश गुरु करे गुरु ठरे तो क्या बरी गुरु दत्ता मुक्ती सारी गुरु करे गुरु ठरे तो क्या बरी गुरु दत्ता मुक्ती सारी गुरु करे मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद.